सकाळी 4 वाजता उठून ही कामं कोण करतं बरं का? आम्हाला करावे लागतात, जेव्हा आम्हाला दिवाळीनंतर गावाला जायचं असतं. रात्रीची जी काही पूजा होती ना, ती मी आता ही सकाळी उठून इथे मस्त आवरून घेते आणि बघा माझी अर्धी बाल्कनी मी रिकामी करून ठेवली. कारण गावी जायचं म्हटल्यावर झाडांची सगळ्यात आधी काळजी घ्यावी लागते. सगळ्यांना भरगच्च पाणी टाकलंय, जेणेकरून पुढचे येणारे 3-4 दिवस ते माझ्याशिवाय अगदी आरामात जे आहेत ते काढतील. आणि पहिल्यांदा असं झालंय, की आम्ही जो वेळ ठरवला होता ना, त्या वेळेवर आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे. पिया मस्त प्रवासात झोपलेली होती आणि त्यानंतर आम्ही ब्रेक घेतला तो ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि असा छान प्रवास जो आहे तो आमचा झालेला आहे. पहिल्यांदा आम्ही इथे कन्नडच्या घाटवर थांबलो होतो. नाहीतर इतक्यादा येतो पण कधीच आमची थांबण्याची हिंमत होत नाही. आज म्हटलं चला मस्त व्ह्यू आहे ते एन्जॉय करूया आणि मी आता आलेली आहे इकडे माहेरी. इकडे आल्या-आल्या नेहमीप्रमाणे मला सगळ्यांनी इग्नोर केलं होतं. सगळं लक्ष होतं ते फक्त पियाकडे. चला असो तुमच्यासोबतही असंच होत असेल. आता बघा इथे उद्याची जी आहे ती स्वयंपाकाची तयारी मम्मीची चालली होती. मस्त बासुंदी बनवत होती आणि हे आम्ही आल्या-आल्या एवढा सगळा घरभर पसारा करून ठेवला होता. म्हटलं जाऊ दे तो नंतर आवरूया. आधी मस्त अशी चहा घेऊयात आणि इथे पिया आणि तिच्या मामाचं मस्त गप्पांसोबत खेळणं चाललेलं आहे आणि सायंकाळी इथे कार्तिक जे आहे ना मस्त दिवे लावून घेतोय. लग्नाच्या आधी हे सगळं काम माझं असायचं, पण माझं लग्न झाल्यानंतर ही सगळं कामं कार्तिकने हातात घेतलेली आहेत. मम्मीने तर रात्रीच्या जेवणाची सुरुवात देखील केलेली आहे. मस्त पराठा आणि त्यासोबत शेंगदाण्याची चटणी. चला, जे फटाके पियाला फोडता येत नाही ते बाबांच्या मदतीने ती फोडून घेत आहे आणि या फटाक्यांसोबत मी माझा व्हिडिओ संपवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.